संत एकनाथ सहकारी साखर कारखाना 5,000 टनी न केल्यास आपल्यासमोर मी मत मागण्यासाठी येणार नसल्याच्या घोषणेचा पुनरुच्चार चेअरमन सचिन घाय यांनी केला आहे। संत एकनाथ साखर कारखान्याच्या सभासदांना साखर कार्ड वाटप या अनोख्या योजनेचा चेअरमन घाय यांनी शनिवारी शुभारंभ केला। या कार्यक्रमात काय म्हणाले सचिन घाय पाहूयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज। संत एकनाथ साखर कारखान्याच्या जवळपास 18,000 सभासदांना कारखान्याच्या वतीने साखर कार्डाचे वाटप करण्यात येणार आहे। कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध लाभदायक योजनांची अंमलबजावणी या साखर कार्डच्या माध्यमातून केली जाणार आहे। शनिवारी या साखर कार्ड वाटपाचे शुभारंभ कारखान्याचे चेअरमन सचिन घाय यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना सचिन घाय यांनी कारखाना 5,000 टनी न केल्यास पुन्हा आपल्या समोर येणार नाही या घोषणेचा पुनरुच्चार केला। मला आपल्याला सांगायचं आहे की आपण श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस आपला शब्द दिला होता की पुढच्या 5 वर्षात जर तुमचा कारखाना हा जो संत एकनाथ सहकारी साखर कारखाना आहे हा 5,000 टनी जर नाही करून दाखवला तर भविष्यात तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही। व ज्यांनी कधी किराणा दुकान चालवले नाही ते आमच्यावर टीका करत असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे आव्हान त्यांनी केले। ही काही साधी गोष्ट नाही। तुम्हाला सांगतो, लोकांना बाहेर नुसतं एका नाव ठेवायला काही जात नाही। ज्यांना किराणा दुकान चालवता येत नाही, ज्यांनी स्वतः आयुष्यामध्ये कुठले व्यवसाय केले नाही, ते लोक मला सांगतील की सचिन घायने हे नाही केलं ते नाही केलं। पण तुम्हाला सांगतो की साखर कारखाना चालवणं ही खूप मोठी गोष्ट आहे, ही खूप जिकिरीची गोष्ट आहे। यासाठी खूप मेहनत लागते, खूप मोठी यंत्रणा, खूप लोकांचे संसार यावर अवलंबून असतात आणि हे सगळं करत असताना माझ्या डोक्यात 24 तास फक्त साखर कारखान्यासाठी चांगलं काम कसं करता येईल एवढंच असतं। यावेळी साखर कार्डाविषयी सविस्तर माहिती दिली व कारखान्या प्रकरणी जो दुष्प्रचार सुरू आहे याबाबत घाय म्हणाले, आज श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांना सभासद ओळखपत्र व साखर कार्ड चे वाटप या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आपल्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे जे पण सगळे सभासद सुरुवातीपासूनचे जे सगळे सभासद आहेत त्या सगळ्या सभासदांना आपण हे कार्ड वितरित करणार आहोत। त्यामुळे सभासदांच्या मनामध्ये कुणाच्याही मनामध्ये कुठलाही गैरसमज न ठेवता प्रशासकाने जे निर्णय घेतले ते सगळे रद्द करून आपण सभासदांच्या प्रती जी बांधिलकी आपली आहे तर ती बांधिलकी आपण जोपासलेली आहे आणि जसा शब्द दिला होता सगळ्या सभासदांना नियमित करून सगळ्या सभासदांना आपण साखर वाटप कार्ड केलेले आहे। हे जे साखर वाटप कार्ड आहे आणि याचे सभासद ओळखपत्र आहे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्या आपण कारखान्याचे सभासद असल्याचा हा पुरावा आहे। त्याचबरोबर आपल्या साखर कारखान्याची जी वेळोवेळी जी साखर सुटते तर ते साखर घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे। तसेच सभासदांसाठी आपण येणाऱ्या काळामध्ये बी बियाणांचं वाटप, खताचं वाटप आणि मंगल कार्यालय या सगळ्या गोष्टींचं उद्घाटन करणार आहोत। त्यासाठी सुद्धा हे ओळखपत्र जे तर ते खूप गरजेचं आहे। त्यामुळे कारखान्याच्या सर्व 18,000 सभासदांना विनंती करण्यात येते की आपण सगळ्यांनी या साखर वाटप कार्डाचा लाभ घ्यावा आणि राजकीय अपप्रचारापासून सर्वांनी दूर राहून आपण आपले कारखान्याचे सभासद आहे आपण सगळे मिळून हा साखर कारखाना मोठा करण्याचा आपण मानस ठेवलेला आहे। येत्या काळामध्ये 5,000 टनी आपल्या साखर कारखान्याचा आपण भूमिपूजन माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब व महाराष्ट्राचे बुलंद तोफ श्री संजयजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण 15 सप्टेंबर 2024 रोजी करणार आहोत। आपला हा जो साखर वाटपाचा कार्यक्रम आहे, साखर वाटप कार्डचा वाटपाचा जो कार्यक्रम आहे तर तो 31 ऑगस्ट पर्यंत साखर कारखान्यावर सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये सुरू राहणार आहे। आपण आपला आधार कार्ड आणि एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन आपण कारखान्यावर यावं आणि आपला साखर वाटप कार्ड जो आहे तर ते घेऊन जावे। त्याचप्रमाणे आपल्या घरातील कुणी जर सभासद मयत असतील तर आपण त्या मयताचे सुद्धा आपण सभासदाचे ओळखपत्र आपण सध्या घेऊन जावे आणि कारखान्याने जे मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत त्यानुसार आपला जो शेअर आहे तर आपल्या मयत सभासदाचा जो शेअर आहे तर आपल्या वारसाच्या नावे आपण सगळ्यांनी करून घ्यावा। त्यासाठी आपले संचालक मंडळ जे ते कटिबद्ध आहे। त्यामुळे सभासदांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता आपल्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत। सभासदांच्या विकासासाठी, सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी खूप योजना आम्ही सगळ्यांनी आता आखलेल्या आहेत। त्यामुळे आपण सर्वांनी आमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व सभासद कार्ड व साखर वाटप कार्ड आपण जे आहे तर ते आपल्या हक्काचे आपण घेऊन जावे अशी विनंती करतो।